आणि नंतर तिच्या 2 वाजवले कानाखाली. नंतर तिला विचारलं, सांग आता कोण आहे तू, सांग तू कोण आहे. मग तिने सांगितलं नंतर की माझं नाव यमुनाबाई आहे म्हणून. यमुनाबाई आता जेव्हा ती असं बोलली, मग लिटरली सर सगळे जेव्हा आता मुजबम आले माझ्या हातावरती, सगळे ना घाबरले. कनेक्शनच नाही ना यमुनाबाईचं, आमच्याशी कनेक्शनच नाही कोणाशी. आणि हे शब्द तिच्या तोंडून ऐकणं एक्सपेक्टेड नव्हतं की ही असं का बोलते, आपली फ्रेंड आहे, आपण तिच्यासोबत क्लासमध्ये असतो वगैरे, कधी असं झालं नाही. आणि ही असं कसं बोलू शकते आपल्याला की मी यमुनाबाई बोलते आणि मला त्या मुलीला पकडायचं होतं. ती आली होती तिकडे बाहेर, कारण तिला फिमेल प्रॉब्लेम होता वाटतं त्या मुलीला. ती बाहेर गेली होती ना, मी आधी सांगितलं तुम्हाला, ती सिगरेट वगैरे बाहेर गेली. तर म्हणले मी तिकडे आली होती तिला पकडायला, पण ती काय मला भेटली नाही, तिच्यामुळे ती वाचली. मग मी त्या दिवशी तिला काय पकडलं नाही. मग ही रात्री मला ही भेटली. तिथे बाबांना असं सांगत होती. आता एवढं डिटेलमध्ये तिने जर सांगितलं, कारण हे प्रकरण घडलेलं आहे, आम्हाला पण माहित नाही ना एवढं सर, आणि तिने ते डिटेलमध्ये सांगितलं. जी मुलगी आधी गेली होती ना, ती लिटरली पूर्ण घाबरली. ती जेव्हा पूर्ण बॉडी शेक करायला लागली, तिला आम्ही प्रोत्साहन देतो, अरे बाबा तू घाबरू नको, तुला काही नाही होणार. नाही, तिच्या मनात असं झालं होतं की ती मलाच पकडायला आली. मग तिच्या जास्त डोक्यात ती हे झालं सर. आणि त्याच मुलीने आम्हाला सांगितलं होतं की आपण एक दिवस अजून थांबूया म्हणून. जिच्या पाठी ती आली होती, मे बी ते बहुतेक त्यांचं कनेक्शन काय असं सांगता नाहीत. तर ते झालं. मग तिने सांगितलं की मी असे म्हणून यमुनाबाई आहे आणि मला त्या मुलीला पकडायचं, पण ती मला भेटली नाही म्हणून मी हिच्या पाठी आली. ही कारण ही मला माझ्या जाड्यामध्ये सापडली, असं ते त्याचे शब्द होते. काय असं बोलले. लिटरली आम्ही घाबरलो सर्वजण. आता काय करायचं ते.